नमस्कार. NCISMच्या रसशास्त्र एवं भेषज कल्पना पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार कल्पना निर्माण 2 याला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व यावर SAQ, MCQ, LAQ हे तिन्ही प्रकारचे प्रश्न पडू शकतात आणि स्पेसिफिक 10 मार्काचं वेटेज एका टॉपिकला दिलेलं असल्यामुळे ह्याच्यावर SAQ आणि LAQ फिक्स येतात. तर याच्या अंडर अवलेह कल्पना, स्नेह कल्पना, संधान कल्पना व पथ्य कल्पना अशा 4 प्रकारच्या कल्पना येतात. त्या आपण डिटेलमध्ये त्याच्या नोट्स पाहूयात. इथे तुम्ही बघू शकता की सर्व टॉपिक हे मस्ट नोचे आहेत, त्यामुळे 4ही कल्पना महत्त्वाच्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण स्नेह कल्पना पाहणार आहोत. सुरुवातीला स्नेहमूर्छना म्हणजे काय ते समजून घेऊया. स्नेह अर्थात घृत किंवा तेल यांना औषधी द्रव्याच्या चूर्णाचा कल्क तसेच पाणी टाकून अग्नी दिला जातो. उपयोग आमदोष, गंधदोष दूर करण्यासाठी. नेक्स्ट आहे घृतमूर्छना द्रव्य आणि तेलमूर्छना द्रव्य. सुरुवातीला घृतमूर्छना पाहूयात. त्यामध्ये त्रिफला, एकपल, मुस्ता एकपल, हरिद्रा एकपल, मातृंगा स्वरसाची भावना, घृत आणि जल सम किंवा दुप्पट मात्रेत घ्यायचं. यामुळे आमदोषाचा नाश होतो. म्हणजेच घृतमूर्छना केल्यास आमदोषाचा नाश होतो. आणि तेलमूर्छना द्रव्य त्रिफळा 1/64, मुस्ता 1/64, हरिद्रा, लौद्र, मंजिष्ठा, नलिका, तेल इत्यादी 1/64 प्रत्येकी आणि जल सम किंवा दुप्पट मात्रेत घेऊन आणि यामुळे गंधदोषाचा नाश होतो. आता पाहूयात स्नेह कल्पना. तर स्नेह आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारचे आहेत: तूप, तेल, वसा आणि मज्जा. तर घृताचे परत 4 प्रकार पडतात: पुराणघृत, प्रपुराणघृत, कुंभघृत आणि महाघृत. पुराणघृत म्हणजे 1 ते 11 वर्ष जुने, प्रपुराण म्हणजे 10 ते 100 वर्ष, कुंभघृत म्हणजे 100 ते 111 वर्ष आणि महाघृत म्हणजे 111 वर्षापेक्षा जुने घृत. स्नेहकल्पनाची व्याख्या: कल्कास चतुर्गुणी कृत्या घृतम वा तेलमेवं वा चतुर्गुणे द्रव्य साध्यम तस्य मात्रा फलोन्मिता. म्हणजेच घृत किंवा तेल इष्टू औषधी द्रव्याचा कल्क इष्टू द्रवद्रव्य ह्याचा रेशो सांगितला आहे 4:1:16. म्हणजे कल्क 1/4 भाग घेतला तर घृत 1 भाग घ्यायचं आणि द्रव 4 भाग घ्यायचं. आता स्नेह कल्पना निर्माण विधी. एका पात्रात स्नेह घ्यावा, त्यास अग्नी द्यावा. जेव्हा स्नेहाची वाफ दिसू लागते त्यात द्रवद्रव्य घालावे, त्यानंतर कल्क टाकावा व स्नेहसिद्धीची लक्षणं दिसेपर्यंत त्यास अग्नी द्यावा व नंतर स्नेह गाळून द्यावा. यालाच स्नेहकल्पना असं म्हणतात. आता द्रवद्रव्य क्वाथासाठी पाण्याचे काही प्रमाण सांगितले. तर खालील नियमाप्रमाणे क्वाथ तयार करून घ्यावा. पहिला नियम आहे द्रव्याच्या स्वरूपावरून क्वाथाची किंवा पाण्याची मात्रा. मृदू द्रव्य असेल तर 4 पट, कठीण द्रव्य असेल तर 8 पट आणि खूप कठीण असेल तर 16 पट पाणी घ्यावे किंवा क्वाथ घ्यावे. सर्वांमध्ये 1/4 शेष राहीपर्यंत अग्नी द्यावा. दुसरा नियम आहे प्रमाणावरून पाण्याचे प्रमाण. 1 कलश ते 1 पल 16 पट घ्यावे. 1 पल 1 कुडव 8 पट घ्यावे. 1 कुडव 1 प्रस्थ 4 पट घ्यावे. हे झाले सामान्य नियम. आता स्नेहकल्पनेसाठी इतर नियम सुद्धा सांगितलेत. जसे उपयोग होणारे द्रवद्रव्य बदलतात तसेच त्यात टाकण्याचे कल्काच्या मात्रेत देखील बदल होतात. उदाहरणार्थ घृत 1 भाग तर जल 1/4, स्वरस 1/8 आणि क्वाथ 1/6 होतो. गोदुग्ध, दही, मांसरस, तक्र ॲज अ द्रवद्रव्य जर घेतलं तर कल्काची मात्रा 1/8 घ्यावी. 5 पेक्षा अधिक द्रवद्रव्य असल्यास प्रत्येकाची मात्रा स्नेहा एवढी घ्यावी. 5 पेक्षा कमी द्रवद्रव्य असल्यास सर्व द्रव्य मात्रा मिसळून स्नेहाच्या 4 पट घ्यावी. नेक्स्ट, स्नेहासाठी फक्त कल्काचा औषधीचा उल्लेख असेल तर त्या औषधीचा कल्क वापरावा व 4 पट जल वापरावे. फक्त क्वाथाचा निर्देश असेल तर त्याच औषधीचा कल्क वापरावा. जर कल्क उपयोग न करण्याचा निर्देश असेल तर कल्काशिवाय स्नेह करावे आणि पुष्पाचा कल्क असेल तर स्नेहाच्या 1/8 पल कल्क घ्यावा. आता स्नेहसिद्धी लक्षणे. इथे श्लोक आहे वर्तिवत स्नेहकल्क स्याद यदांगुलो विमर्दित शब्दहीनो अग्निनिक्षिप्तम स्नेहसिद्धयो भवेत् तदा यदा फेनोद्गमनस्तैल फेनशांतिश्च शर्षिपी गंधवर्णरसोत्पत्ती स्नेहसिद्धीस्तथा भवेत. म्हणजेच वर्तिवत स्नेहकल्क हातावर स्नेह घेऊन त्यास चोळल्यास वर्तीप्रमाणे आकार येतो. शब्दहीनो अग्निनिक्षिप्तम म्हणजे अग्नीवर टाकल्यास आवाज येत नाही. फेन आगमन म्हणजे तेलामध्ये फेस येतो आणि घृतामध्ये फेस येत नाही आणि गंधवर्णरस उत्पत्ती होते. ही सर्व लक्षणे दिसल्यास स्नेहसिद्ध झाले आहे असे समजावे. नेक्स्ट आहे स्नेहपाक. वाग्भटांनी मंद, खरं, चिकना व अविशोषी पाक असे 4 प्रकारचे स्नेहपाक सांगितलेत. शारंगधर संहितामध्ये मंद, मध्यम, खरं आणि आमपाक आणि हरितांनुसार मृदू, मध्यम आणि कठीण पाक हे विविध आचार्यांनुसार स्नेहाचे पाक सांगितले आहेत. आता स्नेहकल्पनेचा उपयोग मृदू नस्यमध्ये, मध्यम सर्व उपयोगार्थ आणि खरं पाकाचा अभ्यंगामध्ये. सवीर्यता अवधी 16 महिने, मात्रा 1 पल, अनुपान कोष्णजल, साखर किंवा क्वाथ. तर सिलेबस कॉपीनुसार आपल्याला स्नेहकल्पनेमध्ये 2 उदाहरणं दिली आहेत. त्रिफला घृत, त्रिफला कल्क 250 ग्रॅम, गोघृत 1 भाग, त्रिफला क्वाथ 4 भाग आणि गोगदुग्ध 4 भाग हे त्याचे कंटेंट आहेत. मात्रा 1 पल,
अनुपान कोष्णजल आणि उपयोग तिमिर आणि नेत्ररोगात. दुसरं उदाहरण आहे क्षीरबला तेल. त्याचे कंटेंट्स बलामूल 1/4 भाग, तिल तेल 1/4 भाग, गोदुग्ध 4 भाग आणि जल 4 भाग. मात्रा 6 ते 12 ml. उपयोग आहे अभ्यंगासाठी आणि वातव्याधींमध्ये. तर या होत्या कल्पना निर्माण 2च्या स्नेहकल्पनेच्या नोट्स. आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण संधान कल्पना व पथ्यकल्पना पाहणार आहोत. इतर व्हिडिओज तुम्ही चॅनलवर पाहू शकता. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.